वाटेल पण नंतर अभिमान वाटेल. असला जर निसर्ग देखावा बघायचा असला ना तर असला हाल पण सहन करायची तयारी पाहिजे. हे बघा जळू लागला होता. बायको गर्लफ्रेंड नंतर जर रक्त जर कोण पित असेल तर फक्त जळू. आणि फक्त तुम्हाला तुमचं रक्त पिणारा तिसरं म्हणजे अशा 2 व्यक्ती जर नसतील तुमच्याकडे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य वजराई वॉटरफॉलला भेट द्या. नमस्कार मंडळी, द मॅजिकल वाटसुर यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सकाळचे जवळपास 6:30 वाजले आहेत आणि आज आपण निघालो नवीन ट्रेकसाठी. चला नवीन ट्रेकची माहिती तुम्हाला सांगतो आणि आपल्याबरोबर कोण येणार आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर मग. तुम्हाला जो मित्र म्हणलं होतं आपण त्याची वाट बघतोय तो येतोय. त्याचा फोन आला होता आपल्याला की मी उरकून बसलोय म्हणून, पण तो काय अजून काय घराच्या बाहेर दिसेना झालाय. हे आमचे मित्र आहेत आफ्रिद, IT मॅनेजर. उगवला का सूर्य उगवला का तुझा? अरे काय आता उशीर झाला उरकायला. आता आम्ही आलोय सातारमध्ये देगाव फाट्यावरती आमच्या दुसऱ्या मित्राला घ्यायला. त्यानं वाट बघायला लावली जास्त वेळ, खूप वेळ झाला आम्ही बसलो इथं त्याची वाट बघत. म्हणला फायनली 5 मिनिटात येतोय पोचतोय म्हणून तुम्हाला दाखवतो तो आला की. एवढ्या वेळेच्या प्रतीक्षेनंतर ना फायनली आमचा व्हिडिओग्राफर आलेला आहे. व्हिडिओग्राफर कशामुळे एवढा लेट झालं म्हटलं उशिरा. आम्ही सकाळी सकाळी उठून आलोय तर खरं, पण जसं आता आम्ही वर चढलोय घाटाजवळ तर हे रनिंग करून माघारी येताना माणसं दिसत आहेत. मे बी इथं संडे पण आहे आणि मॅरेथॉन असू शकते, कारण शक्यतो संडेला अशा मॅरेथॉन भरवल्या जातात साताऱ्यामध्ये. तर आता नक्की कन्फ्यूज झालो आम्ही की रस्ता आमचा चालू असेल की नाही. आम्हाला जायचं आहे वजराईला, जो कास घाटा थ्रू जातो, आणि जरी कासला मॅरेथॉन भरवली असेल तर मे बी रस्ता पण बंद असू शकतो. तर बघूया आता नक्की काय फलित होतं एवढ्या सकाळी उठल्याचं. आमचा जो संशय होता तो इथं बरोबर ठरलाय. मॅरेथॉनच होती, मॅरेथॉनचं नियोजन होतं. ही सातारा मिनी हिल मॅरेथॉन होती वाटतं. पण ह्या अशा गोष्टी ज्या फिटनेससाठी इम्पॉर्टंट आहेत, या अशा खूप गोष्टींचा इनिशिएटिव्ह साताऱ्यात घेतला जातो. आता आम्ही पोचत आलोय कास पठारजवळ. कास पठार 1 किलोमीटर राहिलेला आहे पुढं. तुम्ही बघू शकता हाच रोड, सेम रोड. वासोटा फोर्ट पण आहे पुढे आणि तापोळा पण आहे. तापोळा खरं तर महाबळेश्वरचाच भाग आहे एक, आणि वासोटा फोर्टला तुम्हाला जर जायचं असेल तर हाच रोड कंटिन्यू करून तुम्ही वासोटा फोर्टपर्यंत. वासोटा फोर्टचं एक बामणोली म्हणून बेस विलेज आहे, तिथून तुम्ही बाय बोट तुम्ही वासोट्याच्या बेसला जाऊन तिथून ट्रेक करू शकता. असा आता बघू शकता की पूर्णपणे ग्रीनरी चालू झालेली आहे. तर तुम्हाला जाता जाता दाखवतो की सध्या कास पठार कसं दिसतंय. हा स्पॉट आहे कास तलावचा. इथून आत खाली गेलं तर तुम्हाला कास तलावला जाता येतं. आणि इथं म्हणजे पूर्ण चांगली नाश्त्याची सोय, कांदा भजी, चहा वगैरे, तुम्ही मॅगी वगैरे खाऊ शकता. पण सध्या आम्हाला वजराईची ओढ लागल्यामुळं आम्ही डायरेक्टली वजराईसाठीच अप्रोच करतोय. तर तुम्ही इथं पण म्हणजे चांगला स्पॉट आहे थांबायसाठी, तर तुम्ही हे पण प्रेफर करू शकता जर तुम्हाला पुढे वजराईचा ट्रेक जास्त करायचा नसेल तर. पुन्हा जरासं ऑफ रोडिंग करावं लागणार आहे, कारण जो जुना रस्ता होता
तो गेल्या वर्षी बंद झालेला आहे कास तलावाची उंची वाढल्यामुळे. तर आता जरासं ऑफ रोडिंग आम्हाला करावंच लागणार आहे. ही आमच्या गाडीतली आत्मा उलटे हात करून माग हात पसरवत होती. हे असे विचित्र माणसं पण घेऊन फिरावे लागतात बरं का. कास तलावापासून 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला असा फाटा लागेल जिथं भांबवली वजराई धबधबा असा बोर्ड लावलेला आहे. तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन पुढे 1-1.5 किलोमीटर जायचंय आणि पुढे जाऊन पण आपल्याला एक बस स्टॉप दिसेल, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर आता आम्ही वळलेलो आहे आणि पुढे दाखवतोच की आपल्याला कुठून लेफ्ट घ्यायचा आहे. त्याच रस्त्याने जवळपास 1-1.5 किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला असं एक मंदिर दिसेल. तर त्या मंदिराच्या शेजारून एक रस्ता खाली जातो, त्या रस्त्याने आपल्याला खाली जायचंय. आता तुम्ही बघू शकता की इथे पुढं कमान आहे आणि तसंच राईट साईडला एक छोटासा बस स्टॉप सारखा आहे. तिथं बोर्ड पण लावलेला आहे की श्री वजराई महाकाली देवी मंदिर व श्री क्षेत्र कसबे तांबी. तर तिथून आपल्याला आत जायचंय. असा वजराई धबधब्याचा पण एक बोर्ड तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल, तिथून आपल्याला आता खाली आत जायचंय. हा पूर्णपणे स्लोप आहे. तर जर 4 व्हीलरसाठी जर नवीन ड्रायव्हर असेल तर त्यांनी व्यवस्थित सांभाळून खाली रस्ता उतरायचा. आपण बघूया आता त्या धबधब्याची परिस्थिती कशी आहे, कारण पावसाळ्यात फक्त सुरुवातच झालेली आहे पावसाची आणि आपण एक्सप्लोर करायला आलो आहोत वजराई धबधबा. आमच्या गाडीला दगड अडकलेला आहे, तुम्हाला काढावं लागेल आता उतरून. हे चॅलेंजेस फेस करावे लागतात. पॉइंट आलेला आहे वजराई वॉटरफॉलचा. इथून आम्हाला गाडी लावून पायी जावं लागणार. बोली वजराई धबधबा पर्यटन केंद्र असं लिहिलेलं आहे त्या फलकावरती. आणि इथं एक अशी म्हणजे चौकी टाईप आहे जिथून तुम्हाला एंट्री करावी लागते. पार्किंग फीज पे करावे लागतात आणि धबधब्याच्या पर्यटन फीज पे करावे लागतात. पर्यावरण विभागाचे काही कॉन्स्टेबल्स आणि ऑफिसर्स इथं असतात. मी तुम्हाला आपल्या सांगितलं की भांबवली गावापासून ट्रेक चालू होतो. तर आपण पोचलोय भांबवली गावामध्ये. इथं तुम्ही बघताय वन विभागाचे आपल्याला इथं एंट्री पे आहे. प्रत्येक व्यक्तीला 70 रुपये एंट्री फी आहे. तर इथं नेटवर्क नसल्यामुळे तुम्ही काय असेल ती इथं एंट्री फीसाठी कॅश कॅरी करणं गरजेचं आहे, कारण दुसरा पर्याय इथं नाही आहे दुसरा काय. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती 70 रुपये तुम्ही कॅश कॅरी करा आणि इथून तिकीट फाडून तुम्ही आतमध्ये धबधब्यासाठी ट्रेक चालू करू शकता. आणि दुसरी गोष्ट इथं पार्किंगसाठी जागा आहे रस्त्याच्या कडेला. पण इथे पार्किंगसाठी काही एंट्री फी नाही आहे, पार्किंग फी पण काही चार्जेस नाही आहे. तुम्हाला पार्किंग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर चला आपण एंट्री फी देऊयात आणि ट्रेकला चालू. काका धबधबा आहे का, म्हणजे चालू आहे का? जास्त नाही का? पाऊस 2-3 दिवस नव्हता. हा बाबा, काय माहिती देऊ शकता का धबधब्याबद्दल? 1840 फूट उंच आहे. हा आणि बघण्याजोगं आहे, पण अजून टाइम आहे. हा असला ना पाणी असलं म्हणजे आम्ही जरा लवकर आलोय आज. इथं खूप चांगली सोय करायचा प्रयत्न केला इथल्या भांबवली गावकऱ्यांनी सुद्धा. तुम्ही आता बघू शकता की इथं पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी केलेली आहे. अशी छोटीशी टाकी बांधून त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की भांबवली वजराई धबधबा असा सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि ह्या टाक्यात कंटिन्यू पाणी असतंय. सरळ आलं हा रस्ता सरळ जातो, तो वजराई धबधब्याकडे ट्रेकसाठी जातो. त्या खालच्या रस्त्याला चुकूनही जाऊ नका. तर लक्षात ठेवा की आपल्याला ह्या रस्त्यावरूनच आज जाईल, नाहीतर हरवा. जंगल में मंगल होईल. मग इकडे वजराईला नाहीतर कासच्या आसपासचे कुठले पण पर्यटन क्षेत्र बघायचे असतील तर महेश जाधवला तुम्ही ॲज अ गाईड आणू शकता.
फक्त त्यांची फी वगैरे काय नसती, ते सातारमध्येच असतात, त्यांना साताऱ्यातून उचलावं लागतं आणि त्यांना फक्त जेवायची सोय करावी लागते. आणि जर रविवारी तुम्ही येत असाल तर त्यांना व्हेज जेवण घालावं लागतं. एवढीच फक्त फी आहे त्यांची. नंबर लिहून ठेवता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर देऊन ठेवतो, म्हणजे तुम्ही आला की कॉन्टॅक्ट कराल त्यांना. असे रस्त्याला ब्लॉक्स लावलेले आहेत बांबोलीकरांनी. त्यांनी तर खरं तर खूपच कष्ट घेतलेले आहे ते ब्लॉक्स वगैरे लावायसाठी, कारण एवढ्या अशा जंगलाच्या ठिकाणी एवढ्या डेन्स फॉरेस्टमध्ये अशी पूर्ण सोय करणे आणि ते त्याचीच फी घेत आहेत. ग्रामपंचायत बांबोलीला त्याचे थोडेसे कॉन्ट्रीब्युशन जातात. तर खरंच खूप अप्रतिम असं काम केलेलं आहे त्यांनी. आपल्याला जवळपास अर्ध्या टप्प्यापर्यंत असं पूर्णपणे ब्लॉक्स आणि पायऱ्या वगैरे त्यांनी केलेल्या आहेत. इथून आता आपण डेन्स फॉरेस्टमध्ये एंट्री करतोय. आपण इथं पोचलो ह्या ठिकाणी. इथं तुम्ही बघू शकता की हा फलक लावलेला आहे. हा दुसऱ्या टप्प्याला जाण्यासाठी आधी रोड होता आणि महेश आणि मी दोघांनी 2-3 वेळा हा ट्रेक आधी पण केलेला आहे दुसऱ्या टप्प्याचा. पण सध्या काही कारणास्तव हा ट्रेक इकडचा दुसऱ्या टप्प्याचा बंद केलेला आहे. तर तिथूनच खाली अशी थोडीशी पायवाट जाते. तो जातो वॉच पॉईंटला रोड, जो तिसऱ्या म्हणजे पूर्ण धबधबा एका ठिकाणाहून आपल्याला पाहता येतो. तर ह्या रस्त्याने आपण आता खाली निघालो आहे वॉच पॉईंटजवळ. झाड पडलं आहे बघा. तर इथून आम्ही खाली जाणार आहे. थोडंसं स्ट्रगल करून खाली जायला लागते. तब्येतीमुळे वाकायला येणं झाले. फोटो काढलं पाहिजे. विलक्षण सुंदर असा रस्ता आहे. आता आम्ही पोचलोय वॉच पॉईंट जवळ, जिथून धबधब्याचा पूर्ण व्ह्यू आपल्याला भेटतो. तर बघू शकता तुम्ही, हा धबधब्याचा वॉच पॉईंट आहे. इथून पूर्ण धबधब्याचा व्ह्यू भेटतोय. पूर्ण धबधब्याचा व्ह्यू भेटतोय तुम्हाला इथून. इथं अशी सूचना लिहिलेली आहे की सदर क्षेत्राचा जबरदस्तीने प्रवेश करू नये. प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व 2000 उपद्रव शुल्क वसूल करण्यात येईल. सदर क्षेत्रात जबरदस्तीने प्रवेश करू नये. जबरदस्तीने प्रवेश केल्यास समिती जबाबदार राहणार नाही, असा नोटीस इथं लिहिलेली आहे. पण आम्ही इथं सातारचे लोकल असल्यामुळे आणि मला पूर्णपणे तिसऱ्या टप्प्याच्या रस्त्याची माहिती असल्यामुळे आम्ही इथून पुढं जाणार आहे. आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा आम्ही सहमती पण घेतली होती. तर आता जास्त रहदारी नसल्यामुळे त्यांनी आम्हाला अलाव केलं आहे पुढं जाण्यासाठी. तर इथून पुढं जाऊन मी तुम्हाला दाखवतो की तिसऱ्या टप्प्याचा रस्ता कसा आहे. आता काही कारणास्तव जशी झाडांची पडझड झालेली आहे आणि रस्ता जरासा डिस्टर्ब झालेला दिसतोय, पण आपल्याला आता खूप सांभाळून ट्रेक करावा लागणार आहे. तर आपण बघूया, जाऊया तिसऱ्या टप्प्यावरती आणि तिथून तुम्हाला नजारा दाखवायचा प्रयत्न करूया. अप्रेव बरोबर नव्हतं आम्हाला. रिटर्न येईन ना आम्ही. एक अनोखा अनुभव तुम्हाला दाखवणार आहे. हळू 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 हळू. आणि ह्या पावसाळ्यातला आमचा हा पहिला ट्रेक असेल. या चांगलाच चिटकलाय. तुटून निघणार, पण ते तुटून सोडणार नाही मला. कसा आहे
तुम्ही इथं येत असाल तर चांगला शूज घेऊन या. मला वरती सँडल माझा ठेवावा लागला. इथं काय साध्या चपलीचं काम नाही. वाटेल पण नंतर अभिमान वाटेल. येऊन पोचलोय तिसऱ्या टप्प्याजवळ. महेश आणि शेखर सध्या फोटोशूटच्या नादात आहेत. त्यांना हे 3 टप्पे एकाच फोटोमध्ये कॅप्चर करायची धुंदी चढलेली आहे. तुम्ही बघू शकता की हा तिसरा टप्पा आहे. सलग 3 टप्पे कसे दिसत आहेत आपल्याला एकाच फ्रेममध्ये. असला जर निसर्ग देखावा बघायचा असला ना तर असला हाल पण सहन करायची तयारी पाहिजे. हे बघा जळू लागला होता. गेल्या वर्षी स्वप्न बघितलं होतं की तिसऱ्या टप्प्यावरती जायचं वजराईच्या. या वर्षी 2025 मध्ये स्वप्न पूर्ण झालंय. फक्त ह्या भावामुळे माझ्या अप्रीतमुळे झालंय. फक्त चालू रिटर्न. पाय फसवत यावं लागते कारण माझ्याकडे चप्पल नाहीये. तरी परत तुम्ही कधी येत असाल तर नक्कीच ट्रेकिंग शूज घेऊन या. बायको गर्लफ्रेंड नंतर जर रक्त जर कोण पित असेल तर फक्त जळू. आणि फक्त तुम्हाला तुमचं रक्त पिणारा तिसरं म्हणजे अशा 2 व्यक्ती जर नसतील तुमच्याकडे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य वजराई वॉटरफॉलला भेट द्या. हे फक्त महेशच बोलू शकतो कारण महेशचं लग्न झालेलं नाही अजून. रिटर्न आपण आलेलो आहे. वाटचं न चुकता इथे धबधब्यावरती आता आपण फ्रेश होऊयात आणि मग आपल्या गाडीकडे जाऊया. चला. तर आजचा ब्लॉग कसा झाला हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पोचलो आहे घरी. तुम्हाला दाखवतो. आपण पोचलोय घरी. चला बाय बाय.